विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, यापूर्वी आपण मेकॅनिकल टेक्नॉलॉजी याचा कट ऑफ बघितला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी याकरिता कट ऑफ बघायचा आहे. तर लक्षात घ्या, विद्यार्थी मित्रांचे मार्क, जागांची उपलब्धता यानुसार आपण कट ऑफ प्रेडिक्ट या ठिकाणी केलेला आहे. असाच कट ऑफ 100% लागेल का याचं विद्यार्थी मित्रांनो आपण गॅरंटी देऊ शकत नाही, परंतु जेवढा डेटा आपल्याकडे आला आहे त्यानुसार ॲनालिसिस करून आपण हा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो बनवला आहे. आपल्याला जर वाटत असेल की कट ऑफ यापेक्षा वेगळा लागतो ते देखील आपण खाली नक्कीच कमेंट करू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण SC कॅटेगरीकरिता कट ऑफ बघूयात. मेल कॅन्डिडेटसाठी कट ऑफ लागू शकतो 150 ते 158 मार्क. फिमेलसाठी कट ऑफ लागू शकतो 140 ते 148 मार्क. यामध्ये +5 -5 मार्क पकडून चला. त्यानंतर ST कॅटेगरीकरिता मेलचा कट ऑफ लागेल 136 ते 142 मार्क. फिमेलकरिता हा लागेल 128 ते 134 मार्क. त्यानंतर VJA याकरिता मेलचा कट ऑफ लागेल 142 ते 150 मार्क. फिमेलसाठी कट ऑफ लागू शकतो 138 ते 140 मार्क. त्यानंतर NTB याकरिता कट ऑफ असेल 148 ते 156 आणि फिमेलसाठी कट ऑफ लागू शकतो 142 ते 150 मार्क. त्यानंतर NTC याकरिता कट ऑफ असेल 148 ते 156 मार्क मेल कॅन्डिडेट आणि फिमेलला कट ऑफ लागू शकतो 142 ते 150 मार्क. त्यानंतर NTD याकरिता मेलचा कट ऑफ लागेल 150 ते 156 मार्क. फिमेलचा कट ऑफ लागेल 144 ते 150 मार्क. नेक्स्ट कॅटेगरीचा कट ऑफ बघण्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेच लाईक करा. त्यानंतर SBC याकरिता मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ लागू शकतो 152 ते 160 मार्क. फिमेलचा कट ऑफ लागेल 146 ते 150 मार्क. त्यानंतर OBC करिता मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ लागेल 156 ते 164. फिमेलचा कट ऑफ लागेल 150 ते 156 मार्क. त्यानंतर EWS मेलचा कट ऑफ लागू शकतो 162 ते 170 मार्क. फिमेलचा कट ऑफ लागू शकतो 152 ते 160 मार्क. त्यानंतर जनरल कॅटेगरीकरिता मेल कॅन्डिडेट 166 ते 174 मार्क. फिमेलचा कट ऑफ लागू शकतो 158 ते 166 मार्क. त्यानंतर खेळाडू मेल कॅन्डिडेटसाठी कट ऑफ लागू शकतो 140 ते 146. फिमेलसाठी कट ऑफ लागू शकतो 140 ते 146. म्हणजे याकरिता काय आहे की आपण एकच कट ऑफ पकडला आहे. माजी सैनिकसाठी 122 ते 130 मार्क लागू शकतो. प्रकल्पग्रस्ताकरिता 142 ते 150 मार्क. भूकंपग्रस्ताकरिता 142 ते 150 मार्क. अंशकालीन पदवीधारककरिता 140 ते 150 मार्क कट ऑफ लागू शकतो. तुम्हाला जर या कट ऑफमध्ये जर वाटत असेल की कट ऑफ चेंज होऊ शकतो तर तुमच्या मते कोणत्या कॅटेगरीजकरिता काय कट ऑफ असेल कमेंट करा. तुम्हाला किती मार्क्स पडले हे देखील खाली कमेंट करा आणि कॅटेगरी कोणती, जेणेकरून बाकीच्याही विद्यार्थी मित्रांना आयडिया येईल की मुलांना कुठपर्यंत मार्क पडले. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.